व्यासपीठ या मंचावर उपस्थित नवापूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष उमेदवार माननीय श्री शरददादा गावित, तसेच आजी माजी नगरसेवक, विद्यमान सरपंच, आजी माजी सरपंच व तमाम इथे उपस्थित बसलेले माझे मतदार नवापूरकर आणि ग्रामीण भागातील मतदार बंधू भगिनींनो, आज आपल्या नवापूर विधानसभा क्षेत्राच्या निमित्ताने प्रथमच या नवापूर शहरामध्ये प्रचार सभेचे आयोजन करण्यात आलेलं आहे। मागील काही दिवसापासून वेगवेगळे जे उमेदवार आहेत, 12 उमेदवार आहेत, त्यांच्यामधून प्रामुख्याने 3 उमेदवार हे मुख्य आहेत। त्यांच्यातले एक आहे माननीय श्री श्रीदादा गावित नाईक, भारतीय काँग्रेस पार्टीचे उमेदवार, तथा दुसरे आहे माननीय श्री भरतदादा गावित, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार। या मंचावरून आज नवापूरकरांना मी सांगू इच्छितो की आपले नवापूर विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार हे नवापूरमध्ये वास्तव्यात राहतात, तरी या नवापूर शहराचा विकास कुठे रखडलेला आहे आजपर्यंत त्यांना दिसलेलं नाही। तुम्ही अजून त्या टेकड्यावर राहता, टेकड्यावरून सर्व तुम्हाला नवापूर शहराचे दृश्य दिसतं। जशी तुम्ही ग्रामीण भागामध्ये परिस्थिती करून ठेवली, तशी या शहराची सुद्धा परिस्थिती करून ठेवलेली आहे। हे तुम्ही कधी बघणार आहात? या मंचावरून मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही रोज सकाळ संध्याकाळ या नवापूरमधून फिरत असतात, फक्त काय याच्या घरात घुसून त्याच्या घरात घुसून चहा पितात बस का? नवापूरचा विकास कसा करायचा हे तुम्हाला दिसत नाही का? जसं तुम्ही ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्व्यवस्था करून ठेवलेली आहे, पाण्याच्या प्रश्नांची दुर्व्यवस्था करून ठेवलेली आहे, तशी दुर्व्यवस्था या शहरात सुद्धा करून ठेवलेली आहे तुम्ही। आणि आता मतं मागायला फिरता आहेत, कोणत्या तोंडाने फिरता आहेत तुम्ही? आणि एक तर आपले दुसरे उमेदवार नदीच्या किनाऱ्यावर राहतात। या नवापूर शहरवासियांना पाण्याचा खूप गंभीर प्रश्न आहे, तो सुद्धा त्यांना दिसला नाही। नदीच्या किनाऱ्यावर राहत असून सुद्धा तुम्हाला या नवापूर वासियांसाठी 24 तास पाणी उपलब्ध करून देता आलं नाही। तुम्ही असं कसले पुढारी? जसे तुम्ही ग्रामीण भागातील पाणी पुरवठ्यांच्या योजना खाल्ल्या, तसे शहरातही खाल्ल्या। मग या शहरवासियाने का म्हणून तुम्हाला मतदान करावं? म्हणून मी सांगत आहे की चांगला विचार करा। ज्याप्रमाणे याने ग्रामीण भागांचा विकास रखडलेला आहे, विविध योजना कागदावरच खाल्लेल्या आहे, तसेच शहरातील सुद्धा। कारण गेल्या अनेक वर्षापासून या नवापूर शहराचे नगराध्यक्ष काँग्रेस पक्षाचे आहे आणि आमदार सुद्धा काँग्रेस पक्षाचे, तरी सुद्धा विकास कामं करता आले नाही। खासदारला येऊन आता 1.5 वर्ष झालंय, बाबा अजून शिकत आहे, तो त्याला पुढे शिकायला वेळ लागेल, कारण त्यांच्या बापाने तिकडे काही कामं केले नाही, तो अजून खूप काळ जाईल। फसलो आहे आपण त्याच्यात सुद्धा। जर खरं या नवापूर शहराचा विकास करून घ्यायचा असेल तर आपल्याकडे आज एकच पर्याय आहे, ते म्हणजे माननीय श्री शरददादा गावित, अपक्ष उमेदवार। आज मला या मंचावरून सांगायचं आहे की आज आपल्या ग्रामीण भागातील अनेक माता भगिनी भाऊबंधकी शहरामध्ये बाजारपेठेमध्ये येत असतात। काही माता भगिनी बाजारपेठेमध्ये भाजी विक्रेत्याचे दुकानं लावत असतात, त्यांना सुद्धा व्यवस्थित दुकानं लावण्यास तुम्ही सोय करून दिलेली नाही। एवढे वर्ष काय तुम्ही झोपा काढत होते का? आणि आता म्हणत आहे आम्ही शहरासाठी हे करू ते करू। ज्या जनतेने तुम्हाला निवडून दिलेलं आहे आणि त्या जनतेच्या मतांचं तुम्हाला कदर नाही, आज का तुमचा विकास? आणि ते आपले भरतदादा आज गावोगावी खुर्च्या देऊन देत फिरत आहे। खुर्च्या दिल्याने विकास होत नाही मित्रांनो। आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आपल्याला रोजगार हवा, आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आपल्याला एखादी चांगली योजना हवी, आणि तशीच योजना आज आपल्या ग्रामीण भागाच्या जनतेपर्यंत माननीय श्री शरददादा गावित यांनी पोहोचवलेल्या आहे। आज तसंच जसं आपल्या ग्रामीण भागामध्ये आज गरीब राहत आहे, सुशिक्षित बेरोजगार राहत आहे, तसंच शहरामध्ये सुद्धा राहत आहे। त्यांच्याकडे कधी लक्ष देणार आहात तुम्ही? कारण गेल्या कित्येक वर्षापासून तुमच्या दोघा कुटुंबामध्ये सत्ता होती, आणि जेव्हा निवडणूक आली की तेव्हा सांगत फिरता आहे की आम्ही नवापूर शहरासाठी हे करू, ती व्यवस्था करू।
आता जितू दादाने म्हटलं नवापूर शहरामध्ये एवढ्या वर्ष राज करून तुम्ही एक मुतारी बांधू शकले नाही, ही मोठी शोकांतिका आहे तुमच्यासाठी. अरे कमीत कमी तुम्ही बांधू शकले, तुमच्या घराचे दरवाजे तरी उघडे करून द्या. हे आमच्या ग्रामीण भागातले लोक येऊन तिथे तरी त्यांची व्यवस्था करून घेतील. का तुमच्याकडे निधी नव्हता का तुमच्याकडे अधिकार नव्हते का तुम्हाला अधिकार माहिती नाही? हा जो सर्व घोलमाल आहे हा तुम्ही आता जनतेने बंद करायला पाहिजे. म्हणजे येणाऱ्या 20 तारखेच्या दिवशी आपण जास्तीत जास्त ग्लास या चिन्हावर मतदान करून या दोघांनाही शहरातून तुम्ही नवापूरकरांनी पळवून लावा. जोपर्यंत हे नवापूर मधून तुम्ही यांना पळवून लावणार नाही तोपर्यंत ग्रामीण भागाचा विकास होणार नाही. आणि जोपर्यंत हे ग्रामीण भागाचा विकास करतील नाही तोपर्यंत शहराचे सुद्धा हे करणार नाही. रोजचं तुमचं वास्तव्य या शहरात आहे. शहरवासियांसाठी काय केलं आजपर्यंत? कुठे कधी सभेमध्ये सांगितलं? ग्रामीण भागांसाठी तर काही केलेच नाही आहे, पण कमीत कमी शहरवासियांसाठी जे केले असेल ते तरी शहरामध्ये सांगत फिरा. म्हणून नवापूर शहरातील शहरवासियांना माझी एक कळकळीची विनंती आहे, मागील काही वर्ष तुम्ही चुकले, परंतु आता तरी ही चूक करू नका. येणाऱ्या 20 तारखेला 9 नंबरचं बटन आहे, काचेचं ग्लास आहे. माननीय श्री शरददादा गावित यांचे ते चिन्ह आहे. आपल्या शहराचा विकास हे तेच करू शकतील, हे मी या मंचावरून तुम्हाला आज सांगत आहे. कारण आज आम्ही त्यांना ग्रामीण विकासाचे शिल्पकार म्हणून माननीय श्री शरददादांना ओळखतो. कारण जेवढे विकास कामे गेल्या कित्येक वर्षामध्ये झालेले नाही ते या आज आम्ही 1.5 ते 2 वर्षामध्ये ग्रामीण भागामध्ये बघत आहे. आणि हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही येणाऱ्या 20 तारखेच्या दिवशी न चुकता सर्वांनी ग्लासवर मतदान करा आणि जास्तीत जास्त मताने निवडून आणून आपण माननीय श्री शरददादांना विधानसभेत पाठवू आणि आपल्या शहरी भागाच्या ज्या समस्या आहे त्या समस्या त्यांच्याकडून सोडवून घेऊ. आम्ही तर त्यांना ग्रामीण भागाच्या समस्या सांगून ठेवलेल्याच आहे आणि ते आम्ही सोडवून मागूच, परंतु तुम्ही सुद्धा त्यांना एकदम व्यवस्थित मतदान करा आणि शरददादांना आमदार बनवून आणण्यास एक मोलाचे योगदान द्या मतदान करून. म्हणून जाता जाता या मंचावरून सांगतो, येणाऱ्या 20 तारखेच्या दिवशी ज्यावेळेस आपल्या शहरामध्ये खेडेगावामध्ये जिल्हा परिषद शाळा आहेत त्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही मतदान करायला जाणार त्यावेळेस जे मशीन असेल त्याच्यावर 9 नंबरचं बटन आहे ते दाबूनच मतदान करा. इतर कुठल्याही नंबरचं बटन दाबू नका. नाहीतर इतर कुठल्याही नंबरचं बटन दाबलं जसं आपण गेली 5-10 वर्षे आपल्या गावांचा आपल्या शहरांचा विकास काम रखडलेलं आहे ते पुन्हा 5 वर्षांसाठी रखडेल. म्हणून येणाऱ्या 20 तारखेला 9 नंबरचे बटन दाबून मतदान करा. एवढंच मी या मंचावरून तुम्हाला सांगू इच्छितो. जय हिंद, जय भारत, जय मशी, जय श्रीराम.